त्याच ठिकाणी प्रभू श्रीराम 6 महिने राहिले होते. याच टेकडीवर श्री विष्णूने हिरण्यकशिपूचा वध केला आणि याच टेकडीवर प्रभू श्रीरामांची आणि अगस्त्य ऋषींची भेट झाली होती. सो हे आहे रामटेक मंदिर, जे नागपूरमध्ये आहे. आम्ही आता पार्किंग एरियामध्ये पोचलो आहोत आणि इथे तुम्हाला 4 व्हीलरसाठी पे करावे लागतात. तुम्ही पाहू शकता किती गर्दी होती तेव्हा सुद्धा, आणि खूप लांबून लांबून लोक येतात इथे श्रीरामांचं दर्शन घ्यायला. ह्या मंदिराची खासियत ही आहे की या मंदिरात आपल्याला राम आणि सीता यांच्या काळ्या दगडातील वनवासी वेशातील रम्यमूर्ती पाहायला मिळतात. त्या तिथेच दुधाळे तलाव आहे तिथे मिळाल्या होत्या. आणि हा आहे अगस्त्य ऋषींचा परिसर. तुम्ही पाहू शकता महर्षी अगस्ती रसोई घर. त्याच ठिकाणी अगस्त्य ऋषी राहायचे. आणि मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला जास्त चालावं नाही लागत. मोजून 10 मिनटंसुद्धा खूप झाली. 12व्या शतकात यादव शासकांनी तिथे मंदिर बांधलं होतं रामाचं. तुम्ही पाहू शकता. हा आहे आपला पहिला दरवाजा, वराह दरवाजा. तिथे श्री विष्णूंचा 6वा अवतार वराह याचे मंदिर आहे, ते मी तुम्हाला लास्टला दाखवतेच. आणि हा आहे आपला दुसरा दरवाजा, भैरव दरवाजा. आणि इथे जास्त करून तुम्हाला कमळाचे फुलंच दिसेल. देवाला अर्पण करण्यासाठी आम्ही पारडीमध्ये गेलो होतो आई जगदंबेच्या दर्शनाला, तेव्हासुद्धा तिथे कमळाचेच फूल जास्त करून होते. खूप जुनं असं हे मंदिर आहे. हे 600 वर्षापूर्वीचं आहे. तुम्ही पाहू शकता कड्याची तटबंदी. आणि आता जे सध्याचे मंदिर आहे ते नागपूरच्या रघुजी भोसले यांनी 18व्या वर्षी बांधले होते. देवगडची लढाई जिंकल्यानंतर रघुजी भोसले यांनी तिथे मंदिर बांधण्याची शपथ घेतली होती. तुम्ही पाहू शकता जास्त काही पायऱ्या नाही आहेत टेकडीवर चढायला. आणि हा आहे आपला तिसरा दरवाजा, सिंगपूर दरवाजा. एकूण 4 दरवाजे आहेत. आणि इथे तुम्हाला जास्त करून आपल्या प्रभू श्रीरामांची वानर सेनाच पाहायला मिळेल, कारण की खूपच वानर होते तिथे. आणि ते कमळाचे फूलसुद्धा खातात. हे मला एकदम लास्टला आम्ही जेव्हा दर्शन घेऊन बाहेर पडलो तेव्हा मला माहीत झालं, मी बघितलं. वानर कमळाचे फूलसुद्धा खातात, कमळाच्या फुलाचं देठसुद्धा खातात. आणि ते तुम्हाला खूपच सावधरित्या चालावं लागतं. इव्हन पर्ससुद्धा हातात दिसायला नको, काही खाणं दिसायला नको. आणि हा आहे आपला 4था दरवाजा, गोकुळ दरवाजा. आणि असं म्हणतात की हे मंदिर फक्त दगडाचं आहे. दगड एकावर एक ठेवून हे मंदिर बांधलं आहे. किती जुनं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता. आणि अजूनही तसंच आहे. तर 4था दरवाजा हा शेवटचा दरवाजा आहे, गोकुळ दरवाजा. आणि आपल्याला तुम्ही पाहू शकता इथे भोसला देवस्थान ट्रस्ट रामटेक लिहिलं आहे, कारण की हे नागपूरच्या रघुजी भोसले यांनी बांधलं आहे मंदिर. आणि हे आहे आपलं रामटेक श्रीरामाचं मंदिर. श्रीरामाचं मंदिर आहे, राम सीता लक्ष्मणांचं सुद्धा मंदिर आहे सेपरेट. हनुमान मंदिर आहे. आणि हे आहे प्रभू श्रीराम स्वामी मंदिर, ज्यामध्ये आपल्याला प्रभू श्रीराम आणि सीता यांचं वनवासी वेशातील मूर्ती पाहायला मिळतात. आणि या मंदिराच्या बाजूलाच प्रभू लक्ष्मणाचं सुद्धा मंदिर आहे. आणि ते नारळ अगरबत्ती लावण्यासाठी मंदिराच्या बाहेर ही जागा दिलेली आहे.
आणि इथे सगळे मंदिराच्या गच्चीवर जात होते. आम्हाला वाटलं की मंदिर आहे वर सुद्धा. वरती गेल्यावर आम्हाला कळालं की वरून खालचं सगळं गाव, तलाव सगळे दिसत होते आणि खूपच नयनरम्य असं दृश्य होतं ते. पाहू शकता किती सुंदर दिसतायत गाव आणि तलाव आहेत. आणि तलावाच्या ठिकाणी सुद्धा खूप बरीच मंदिरे बांधली आहेत, जे सुद्धा खूप जुनी मंदिरे आहेत. तुम्ही पाहू शकता आपली वानर सेना. याच ठिकाणी प्रभू श्रीराम आणि अगस्त्य ऋषी भेटले होते आणि अगस्त्य ऋषींनी प्रभू श्रीरामांना याच ठिकाणी शस्त्रांचं ज्ञान आणि ब्रह्मास्त्र सुद्धा दिलं होतं. आणि त्यावेळी धार्मिक विधीत राक्षस ऋषीमुनींना खूप त्रास द्यायचे, तर प्रभू श्रीरामांनी याच ठिकाणी राक्षसांचा नाश करण्याची शपथ घेतली होती. स्थानिक भाषेत शपथ म्हणजेच टेक असं म्हणतात. तर म्हणून या मंदिराला रामटेक असं म्हटलं जातं. याच टेकडीवर श्री विष्णूने हिरण्यकशिपूचा वध केला आणि त्या रक्ताने दगड तांबडे झाले, म्हणून यास सिंदूरगिरी असे नाव पडले आहे. रामगिरी, तपोगिरी, काशीचे महाद्वार असेही याचा उल्लेख आहे. आणि सिंदूरगिरी नावे येथील लक्ष्मण मंदिरावरील कोरलेल्या 13व्या शतकातील एका यादवकालीन शिलालेखात आपल्याला दिसून येतात. तुम्ही पाहू शकता मंदिरे. म्हणजे जुन्या काळात किती छान मंदिरे बांधली जायची आणि अजूनही ती तशीच आहेत मंदिरे. असं म्हणतात की जेव्हा जेव्हा इथे विजा चमकतात तेव्हा मंदिराच्या शिखरावर एक दिवा प्रकाशित केला जातो, ज्यामध्ये भगवान रामची आपल्याला प्रतिमा दिसते. आणि प्रभू श्रीराम स्वामींच्या मंदिराच्या बाजूलाच हे दुसरे मंदिर आहेत. आणि पाहू शकता कौसल्या मातेचे मंदिर कसं आहे. आणि हे कोणतं मंदिर होतं काही लिहिलं नव्हतं, पण बरीच मंदिरे अशी तुटलेल्या अवस्थेत तुम्हाला दिसायला मिळतील. असं म्हणतात की ते दशरथ राजाचं सुद्धा मंदिर आहे, कालिदास स्मारक आहे, पण आम्हाला असं काहीच पाहायला मिळालं नाही, कारण की बरीच अवस्था या मंदिराची खूपच म्हणजे खराब झाली होती. कारण की तुम्ही पाहू शकता की ते सगळं तुटलेलंच आहे. नागपूरची आधी 2 मंदिरे पाहिली, त्याची व्हिडिओ मी तुम्हाला यूट्यूबला टाकलेल्याच आहेत. भवानी मातेचं मंदिर आणि आपल्या जगदंबा मातेचं मंदिर. आणि ते मंदिर तुम्ही म्हणजे बघितलंच असेल की किती छान प्रकारे मंदिर बांधले आहेत. आणि असं वाटलं नव्हतं की प्रभू श्रीरामांचं हे मंदिर या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे आहे हनुमानाचं मंदिर. खूपच मोठी मूर्ती होती हनुमानाची. असं गेसच केलं नव्हतं की प्रभू श्रीरामांचं मंदिर आणि ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम राहिले होते ते मंदिर आपल्याला अशा अवस्थेत पाहायला मिळेल. सरकारने जरा लक्ष द्यायला पाहिजे, कारण की याच ठिकाणी प्रभू श्रीराम सीतामाई 6 महिने वास्तव्यास होत्या. आणि अगस्त्य ऋषी सुद्धा इथेच राहायचे. याच ठिकाणी आपल्या अगस्त्य ऋषींची आणि प्रभू श्रीरामांची भेट झाली. बौद्ध तत्वज्ञ नागार्जुन यांनी काही काळ येथे वास्तव्य केले होते. कालिदासांना त्यांचे मेघदूत हे काव्य याच डोंगरावर सुचले अशी आख्यायिका सुद्धा आहे. श्री चक्रधर स्वामी यांनी या गडावर धार्मिक उपदेश केला होता. संत तुकडोजी महाराजांनी या गडावर ध्यान साधना केला होता. आणि पुराण काळापासून पेशव्यांपर्यंत हा किल्ला नांदता होता, पण आता तुम्ही पाहू शकता कशी हालत आहे. आणि हे आहे मंदिराच्या समोरच एक कुंड आहे, त्याला सीतेची नाणी म्हणतात. सीतामाई इथूनच पाणी भरायच्या. तुम्ही पायऱ्या पाहू शकता. आणि या कुंडाची खासियत ही आहे की या कुंडातलं पाणी जरा सुद्धा कमी जास्त होत नाही, कधीही कमी जास्त होत नाही. पाणी जेवढं आहे तेवढंच राहतं. म्हणजे कशा प्रकारे ते बांधलं असेल तेव्हा तुम्ही विचार करू शकता.
सो आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि ते सगळे पेरूवर तुटून पडले होते. पेरू म्हणजे सगळ्यांचे आवडतं असं फळ आहे. आणि आता आम्ही चाललोय मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिला दरवाजा, वराह दरवाजा, जिथे श्री विष्णूंचा 6वा अवतार वराह याचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराची खासियत सुद्धा खूप वेगळी आहे. आणि आहे श्री राधाकृष्ण मंदिर, महर्षी अगस्ती आश्रम. आणि ते बघा वानर कमळाच्या फुलाचा देठ खात होता आणि ते डायरेक्ट कमळाचं फुलच खात होता. त्यामुळे जरा नंतर भीती वाटली की मगाशी आम्ही जाताना माझ्या हातात कमळाचं फुल मी हातातच ठेवलं होतं. सो इथे तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर तुम्हाला इथे सगळं मिळेल. देवी देवतांचे फोटोपासून खाण्यापासून. आणि इकडची बोरं खूपच फेमस, कारण की ते साखरेच्या पाण्यात बॉईल करून देत होते बोरं, ज्यांची टेस्ट खूपच छान होती. आणि हे आहे आपले तलाव. आणि इकडचा आंबाळा तलाव खूपच फेमस आहे. त्याच्या बाजूलाच बरीच प्राचीन मंदिरं आहेत आणि त्यांची सुद्धा हालत खूप खराब आहे. आणि त्याला आपलं पहिला दरवाजा रामटेक मंदिराचा, जिथे श्री विष्णूंचा 6वा अवतार वराह याचं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता एवढंच बांधलेलं आहे. आणि ते सगळे वानर सेना बसली होती, कारण की खूपच वानर होते तिथे. आणि तुम्ही पाहू शकता हे वराहाची किती मोठी मूर्ती आहे. आणि या मूर्तीची खासियत ही आहे या मंदिराची की या वराहाच्या खालून आपल्याला यायचं असतं मनात एक इच्छा ठेवून. असं म्हणतात की ती इच्छा पूर्ण होते. काही जण असं म्हणत होते की जी पापी माणसं असतात ती वराच्या खालून जात नाही, पुण्यवान माणसं सहजरित्या जातात. आता किती खरं किती खोटं काही माहीत नाही, पण मला तिथे गेल्यावर कळालं होतं. सो मी ट्राय केलं होतं जरा. सो प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन खरंच खूप छान वाटलं होतं. फक्त मंदिराची अवस्था पाहून थोडं वाईट वाटत होतं, की म्हणजे अशी अपेक्षा केली नव्हती बाकीचे मंदिर पाहून की आपल्या प्रभू श्रीरामांचं सुद्धा म्हणजे या अवस्थेत मंदिर आपल्याला पाहायला मिळतील. खूप प्राचीन मंदिर आहेत आणि बरीच तुम्ही पाहू शकता तिथे प्राचीन मूर्त्या, मंदिरे सगळे तुटलेल्या अवस्थेत दिसत होती. तर सरकारने सगळ्या लोकांनी मिळून जरा लक्ष द्यायला पाहिजे या मंदिराची सुधारणा करण्यासाठी, कारण की ऐतिहासिक असा हे मंदिर आहे, हे टेकडी आहे. कारण की याच टेकडीवर अगस्त्य ऋषी राहायचे, त्यांचा आश्रम होता. कालिदासांनी मेघदूत लिहिलं होतं याच टेकडीवर. आणि याच ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले प्रभू श्रीराम राहिले होते 6 महिने, जेव्हा ते वनवासात होते. आणि त्याच वेशातील वनवासी वेशातील आपल्याला त्यांच्या मूर्त्या जुन्या काळातील पाहायला मिळतात. आणि इथे आता आम्ही चिवडा खायला आलोय. नागपूरचा फेमस चिवडा. त्यांनी काहीतरी वेगळंच नाव घेतलं होतं, ते आता आठवत नाहीये. आणि ज्या आपण नळ्या खातो येलो कलरच्या, त्या नळ्यांचा सुद्धा ते चिवडा बनवत होते मिक्स करून, जो खरंच खूप टेस्टी होता. तर तुम्ही कधी गेलात नागपूरला तर रामटेक मंदिराला नक्की जा. नक्की ते मंदिर पाहून या की कोणत्या अवस्थेत आहे. खरंच तुम्हाला आवडणार नाही, कारण की मला स्वतःला आवडलं नव्हतं की या अवस्थेत आपल्याला ते मंदिर रामाचं पाहायला मिळेल. कारण की बरीच मंदिरं आता खूप छान छान बांधली आहेत आणि एवढं जुनं मंदिर या अवस्थेत आहे. तो व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि ही मी बोरं ट्राय केली, जशी मगाशी सांगितली होती. साखरेच्या पाकात त्यांनी बॉईल केली होती बोरं, ती खूपच टेस्टी होती. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.